एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज दिवसाची सुरुवात आहे ना, माझं हे जे मंदिर आहे ना, हे आवरण्यापासूनच झालेली आहे. कारण की माझं जे मंदिर आहे ना, ते अगदी ना गॅस स्टोवच्या शेजारीच आहे. म्हणजे मंदिरच्या शेजारूनच लगे तुम्ही बघू शकतात काउंटर टॉप सुरू होतं आणि यावरती ना थोडीफार फोडणी वगैरे बसतेच. म्हणजे जे काही तेलकट डाग वगैरे असतात ना, तेलाचे शिंतोडे वगैरे, ते डायरेक्ट इनडायरेक्टली थोडेफार किंवा ना या देवघरावरती जाऊन बसतातच. त्यामुळे ना मला कमीत कमी 15 दिवसातनं एकदा तरी माझं जे मंदिर आहे ते अगदी डीप क्लीन करावं लागतं. आणि यावेळेस मी ऑब्झर्व केलं, माझं जे मंदिर आहे ना, ते वरची जी टॉप आहे ना, ही खूप जास्त चिकट झालेली आहे. तसं मी 15 दिवसातनं हे क्लीन करतच असते. त्यामुळे जे काही तेलकट डाग होते ना, ते खूप असे घट्ट झालेले नव्हते. पण माझे काही दिवे वगैरे आहेत ते खूप जास्त तेलकट आणि तुपकट झालेले होते. सोबतच देवांची हालतही खूप जास्त खराब झालेली होती. बऱ्याच दिवसापासून त्यांना व्यवस्थित मी घासून वगैरे ठेवलेलंच नव्हतं. म्हटलं चला आज मंदिराची कम्प्लिटली डीप क्लीन करूया. आता हे मंदिराच्या वरचा जो एरिया आहे ना, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे हा, तर यावरतीच आहे ना खूप जास्त तेलाचे डाग पडतात आणि धूळही खूप जास्त पडते. तर यासाठी ना मी काय केलंय, माझ्याकडे ना अशा शीट्स आहेत, म्हणजे जे काही आपल्याकडे मॅट असतात ना, तर त्याचा एक रोलच आहे काही अशा प्रकारचा. हा मी डीमार्टमधून आहे ना अगदी 250 रुपयाला घेतला होता आणि भरपूर मोठा आहे बरं का. हा मी ना माझ्या फ्रीजमध्ये सुद्धा वापरते आणि सोबतच माझ्या कपाटामध्ये सुद्धा वापरत असते. महत्त्वाचं म्हणजे हे वॉशेबल आहे, म्हणून परत परत आपल्याला वॉश करून सुद्धा वापरता येतं. हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की हे मॅट किती उपयोगी आहे ते, त्यामुळे वेगळं सांगायची काही गरजच नाही. आता हे जे मॅट आहे ना, मी एक्झॅक्ट माझ्या ज्या देवघराचं माप आहे ना, त्याच्या मापच्या अकॉर्डिंग याला कट करून घेतलेलं आहे आणि असं काही याला प्लेस केलेलं आहे, जेणेकरून एक्स्ट्राची जे काही फोडणी आहे, जे काही तेलकट तुपकट डाग आहे, सोबतच धूळ ही वरतीच राहील आणि क्लीन करायलाही सोपं जाईल. तर अशा प्रकारे मी वरचा जो शेल्फ आहे ना माझ्या देवघराच्या वरचा, तो असा छान असा ऑर्गनाइज करून ठेवलेला आहे. आता हे माझे काही दिवे आहे, हे खूप जास्त तेलकट आणि खूप जास्त काळपट झालेले आहे. म्हणजे हा जो कुबेर दीप आहे ना, आय थिंक सो कुबेर दीपच आहे आय थिंक. तर यामध्ये ना जेव्हा पण मी दिवा लावते ना, तर ती जी वात आहे ना ती कम्प्लिटली जाळल्या जाते आणि पूर्ण दिवा असा काळा पडतो. त्यामुळे ना म्हटलं चला आता हे सगळे ना एकत्रच घासायला काढूया. आणि हे जर असं घासायला घेतलं ना तर मला खूप जास्त वेळ लागेल, कारण की जे तेलकट डाग असतात ना ते अगदी सहजासहजी अजिबात निघत नाही. मग यासाठी मी काय करते माहिती का, तर खूप सोपी पद्धत आहे जी मी बऱ्याच दिवसापासून वापरते आणि खूप जास्त एक्सपेन्सिव्ह मटेरियल वगैरे काहीही लागत नाही, जे घरात आहेत त्याच्यातूनच होतं. तर करायचं काय, एक पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस घालायचा आणि थोडासा निरमा घालायचा आणि यामध्ये ना बुडेल इतपत पाणी घालायचं. म्हणजे जेवढी काही दिवे आहे ना या पाण्यामध्ये छान असे बुडले पाहिजे इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता बरेच जण आहे ना यामध्ये बेकिंग सोडा सुद्धा घालतात आणि सोबतच विनेगर सुद्धा घालतात, पण माझ्याकडे आता सध्या तरी ते अवेलेबल नाहीये, त्यामुळे मी फक्त या दोनच वस्तूंनी काम चालवते. पण तरी सुद्धा आहे ना माझे दिवे खूप स्वच्छ होतील बरं का, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच. आणि आता सध्या तुम्ही यांची हालत बघा किती जास्त खराब झालेली आहे आणि नंतरचा रिझल्ट सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आता यामध्ये ना मी थोडंसं पाणी घालते, कारण की हे पूर्ण दिवे बुडलेले नाहीये. थोडंसं पाणी घातलंय आणि हे जे पातेलं आहे मी इंडक्शनवरती 10 ते 15 मिनिटासाठी असं सोडून देणार आहे. आता जोपर्यंत माझे दिवे व्यवस्थित स्वच्छ होत आहे तोपर्यंत माझ्या देवांनाही थोडंसं उजळून घ्यायचा आज विचार केलता. तर देवांना स्वच्छ करण्यासाठी ना मी जास्त करून ना पितांबरी किंवा भैया पावडर असे काही केमिकल अजिबात वापरत नाही. तर माझ्याकडे ना हे हॅपी प्लॅनेटचं क्लीनर आहे, हे मी बऱ्याच दिवसापासून वापरत आहे. तुम्ही त्याची हालतवरून बघत असाल आणि ह्याचं रिझल्ट खूपच छान आहे बरं का. म्हणजे बऱ्यापैकी हे देवांना क्लीन करतो आणि जे काही तांब्या पितळाचे भांडे आहेत त्यांना पण हे छान पद्धतीने क्लीन करून घेतो. आणि या क्लीनरचा फायदा एवढाच आहे, आपले जे हात आहे ना ते खूप जास्त ड्राय पडत नाही आणि हाताला कचकच सुद्धा होत नाही. पहिले मी ना पितांबरी किंवा भैया पावडर वापरायचे ना, त्यावेळेस ना माझे हात आहे ना अक्षरशः त्यांना क्रॅक जायचे, इतके जास्त ते खराब व्हायचे आणि हातांना जे काळपटपणा यायचा तो तर नेक्स्ट लेवलचाच असायचा. त्यामुळे ना मी माझे देव आहे किंवा तांब्या पितळाचे जेवढी काही भांडे आहे ना ते मी फक्त याच क्लीनरने क्लीन करत असते. तुम्हाला पुढे रिझल्ट कळेलच, बघू शकता तुम्ही. तर करायचं काय, हे ना आपल्याला आहे ना व्यवस्थित सगळ्या आयडल्सवरती छान असं लावून घ्यायचं आहे. लागलंच तर तुम्ही 10-15 मिनटं वेटही करू शकतात, पण मी इथं लगेचच यांना वॉश करून घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे जर हे क्लीनर नसेल ना तरी सुद्धा तुम्ही हे दिवे ना अगदी पारंपरिक आणि ऑर्गॅनिक पद्धतीने स्वच्छ करू शकतात. तर करायचं काय, तुम्हाला आहे ना जे काही दही असतं ना ते थोडंसं आंबट करून घ्यायचं आहे. अगदी 2-3 दिवसाचं आंबट दही असेल तरी चालेल.
त्या दह्यामध्ये ना थोडंसं बेसन पीठ घालायचं आणि त्या दह्याने तुम्ही आपले देव आहे ना व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे. त्याने सुद्धा आहे ना रिझल्ट खूप छान येतो बरं का. मी कधी कधी ना वाटलं ना तर त्या पद्धतीने सुद्धा आहे ना जे काही देव आहे ना त्यांना उजळून घेत असते. तर डिपेंड करतं मूडवरती. आता मी देवांना आहे ना खूप जास्त असं घासून काही आंघोळ घातलेली नाही आहे. फक्त अगदी हलक्या हाताने घासून यांना स्वच्छ केले तरी सुद्धा तुम्ही बघू शकता देव छान अशी उजळली गेलेली आहे. लगेचच मी आता यांची देवपूजा वगैरे करून घेणार आहे, जेणेकरून मला पुढची कामं करायला मोकळं व्हायला. देव स्वच्छ करण्यात आणि देवपूजा करण्यात मला इथं 10 ते 15 मिनिटं लागलेलीच आहे. आणि हे दिवे तुम्ही बघू शकतात आता हे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहे. म्हणजे यावरचे जे काही तेलकट डाग आहे ना हे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहे. आणि पाण्याचा कलर सुद्धा ना खूप जास्त असा खराब झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा दिवा बघा टाकला होता त्यावेळेस किती काळपट होता आणि आता तुम्ही बघू शकता हा बऱ्यापैकी ना याचे जे डाग आहेत ते निघून गेलेले आहे. आता तुम्ही म्हणाल आपण हे तर डायरेक्ट वॉश करून किंवा घासणीने घासून सुद्धा क्लीन करू शकतो, पण त्यानेही करू शकता तुम्ही, फक्त टाइम जास्त लागेल. पण यामुळे काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही ना हे दिवे आणि जे काही तेलकट तुपकट झालेले दिवे आहेत ना ज्यावेळेस तुम्ही निरम्याच्या आणि लिंबाच्या पाण्यामध्ये उकळतात ना त्यावेळेस जे काही तेलकट डाग असतात ना ते सॉफ्ट होतात आणि जे काही आपली ती घासण्याची मेहनत असते ना तर ती खूप जास्त वाचवल्या जाते आणि सोबत टाईमही वाचतो. आणि काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण आहे ना खूप जास्त घासून हे दिवे स्वच्छ करतो ना त्यावेळेस ना यांच्यावरची जी नक्षी असते ना ती सुद्धा डॅमेज होते आणि आपले जे दिवे आहेत ना त्यांचं सुद्धा जे ब्रास मटेरियल आहे आपल्याला माहितीच आहे, तांबा असो किंवा पितळ, ते थोडं तरी वितळतच. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ते घासण्यामध्ये हातापायांची जी वाट लागते ना ती काही वेगळीच असते. पायाची नाही म्हणा, पण हाते खूप जास्त दुखायला लागतात. त्यामुळे ना मला ही पद्धत खूप सोयीस्कर वाटते बरं का. आणि तुम्ही बघू शकता हे तेलकट डाग मी फक्त हाताने काढते तरी सुद्धा किती इझिली हे निघत आहे. यावरून तुम्हाला अंदाजा लागला असेल की अगदी तेलकट डाग सुद्धा आहे ना अशा पद्धतीने खूप इझिली निघून जातात. आणि यानंतर आहे ना आता हे उजळून घेण्यासाठी ना मी तेच क्लीनर वापरत आहे आणि त्यानेच हे सगळे दिवे मस्तपैकी उजळून घेणार आहे. आता हे दिवे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे, बघू शकतात अजिबात जास्त मेहनत घेतलेली नाही, अगदी हलक्या हाताने यांना स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि बघू शकतात खूप इझिली हे निघून गेलेले आहे. आणि कम्प्लिटली ड्राय वगैरे केल्यानंतर तर फायनल रिझल्ट तुम्ही बघा, खूपच सुंदर हे निघालेले आहे, अजिबात तेलकट किंवा तुपकट राहिलेले नाही. तर कशी वाटली ही ट्रिक मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नक्कीच ट्राय करून बघा. आता ही जी नक्षीवरची काळपट आहे ना हे जर काढायला गेलं असतं ना मला खूप जास्त वेळ लागला असता, म्हणून मी तसंच सोडून दिलं. पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ना अगदी निवांत बसून हे स्वच्छ करू शकतात. मी आता बघेल मला ज्यावेळेस टाइम भेटेल ना त्यावेळेस मी नक्कीच करून घेईल. तर ठरल्याप्रमाणे संध्याकाळी वॉकला गेलते आणि येताना आहे ना माझे जे कपडे मी अल्टर करायला टाकले होते ते सुद्धा मी घेऊन आलते. कारण की ना मी ज्यावेळेस लास्ट टाइम गावी गेलते ना त्यावेळेस मी थोडीफार कपड्यांची शॉपिंग केली आणि त्यामधूनच हा एक ड्रेस आहे. कसा वाटतोय मला नक्कीच सांगा. हा मला थोडासा लूज वाटतोय पण ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये लूज कपडे थोडे कम्फर्टेबल वाटतात. आणि सोबतच हे जे कपडे आहेत ना म्हणजे हे जे बेडशीट आहे ना माझं हे खूप जास्त फेवरेट आहे बरं का. हे मी अगदी 200 रुपयाला घेतलं होतं, पण याचे जे साईड्स आहे ना यांना छान असं काय म्हणतात क्लोज केलेलं नव्हतं आणि त्यामुळे ना यांची दोरे निघायची. त्यामुळे यांना छान असं मी पायपिंग वगैरे करून आणलेलं आहे. आय थिंक पायपिंगच म्हणतात, आता काय म्हणतात मला नाही माहिती. आणि सोबतच जेवढे काही कपडे मी अल्टरला टाकले होते ना ते सगळे मी ट्राय करून बघितले. तुमच्यासोबत आहे ना एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल मी कोणते कोणते कपडे ड्रेस घेतलेले आहे ते. पण आता सध्या जे काही कपडे मी ट्राय केले ते सगळे मी पांगून ठेवले होते. आता तेच मी इथे स्वच्छ वगैरे करून घेत आहे. आज तसं मला स्वयंपाकाचा खूप असं काही टेन्शन नव्हतं, कारण की सकाळच्या 2-3 चपात्या तशाच पेंडिंग होत्या, फक्त मला आज भाजीच करायची होती. तर आज मी ना ऑलरेडी डिसाईड करून ठेवलेलं होतं की मला काय बनवायचं आहे ते म्हणून. कारण की मी काल संध्याकाळीच ना थोडेसे छोले बॉईल करून ठेवलेले होते, जेणेकरून ना मधल्या वेळेत जर भूक लागली तर त्यांना थोडंसं चाट मसाला वगैरे टाकून खायला. पण ते थोडेसे उरले होते, म्हटलं चला आता याची भाजी करून घेऊया. आणि इथे ना मी अगदी बेसिक भाजी बनवत आहे, अगदी छोले भटुरे चमचमीत असं काही नाही प्लॅन आहे, तेच आपलं सिंपल जेवण असतं. आणि मी आजकाल ना खूप कमी तेलकट जेवते, म्हणजे तेलकट तुपकट जेवढे काही पदार्थ असतात ना ते मी खूप जास्त अवॉइड करत आहे. असं नाही की खूप डाएट वगैरे, पण ठीक आहे एक चांगली सवय म्हणून आहे ना मी घरामध्ये पण आहे ना खूप जास्त तेलकट तुपकट स्वयंपाक बनवत नाही. अगदी सिंपल असंच माझा जेवणाचा मेन्यू असतो, खूप जास्त तामझाम मसाले वगैरे काहीच नसतं, सिंपल असं. तर इथे
आहे ना मी अगदी सिंपल बेसिक भाजी बनवलेली आहे. आपली तीच कांद्याची टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची बेसिक आणि त्यामध्ये मसालेही मी खूप जास्त घातले नाही, अगदी बेसिक घातलेले आहे. जसे की धना पावडर, हळद पावडर आणि छोले मसाला, बस एवढंच घातलेलं आहे. भाजी ही मी खूप जास्त तिखट अजिबात बनत नाही, कारण की माझा मुलगा पण आता माझं बघून बघून जे ताटात दिलं ते खायचा प्रयत्न करतो, म्हणून मी त्याचा विचार करून आहे ना जेवणात खूप कमी असं तिखट वापरते. आता स्वयंपाक बनवण्याच्या आधीच आहे ना मी माझं जे वॉशिंग मशीन आहे कपड्याचं ते लावून घेतलेलं होतं आणि आता तेच मी इथं वाळवून घेत आहे. आता दिवसातलं सगळ्यात शेवटचं काम आहे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की संध्याकाळी कपडे धुवू नये, ते वाळू घालू नये, पण मला त्यामागचं काही सायंटिफिक रिझन काही माहीत नाही आहे. मी जे काही सायंटिफिक रिझन असतात त्यावरतीच विचार करून मी प्रथा पाळायची आहे का नाही पाळायची ते डिसाईड करत असते, पण मला आतापर्यंत काही यामागचं सायंटिफिक रिझन काही दिसलेलं नाही. त्यामुळे मग मला वाटेल तेव्हा मी कपडे धुत असते आणि तसंही मशीन असते, त्यामुळे मग लावून दिलं तर त्याचं काम होऊन जातं. तर इथं मी ना आता उद्याचं जे काम आहे ते आजच करून घेतलं, जेणेकरून उद्या मला थोडंसं स्वतःसाठी टाईम निघेल आणि असं थोडंसं एक्स्ट्रा काम करून घेतलं ना तर थोडंसं आपल्यालाही असं रिलॅक्स वाटतं की हा बाबा काम पेंडिंग नाही आहे, काम झालं आहे. त्यामुळे मग ठीक आहे. आणि तसंही उद्या पाणी येणार आहे, त्यामुळे आजच मशीनने मी जेवढं काही पाणी होईल तेवढं वापरून घेतलं आहे, जेणेकरून उद्या पाणी आलं की मी माझं सगळं जे काही पाण्याच्या टाक्या वगैरे आहे ते भरून घेईल. तर असं काही आजचा व्लॉग होता. कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूयात अजून एका व्लॉगसह.